नमस्कार. टिपिकल शीतल रेसिपीमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. आज आपण पाहणार आहोत अगदी मार्केटसारखी सुंठ घरीच कशी तयार करायची. एकदा बनवून ठेवले की वर्षभर यूज करू शकतो आपण. तर पाहू शकता किती सोप्या पद्धतीने सुंठ छान तयार झालेली आहे. सुंठ बनवण्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे आलं किंवा अद्रक. 1 किलो अद्रक घेतलेले आहे मी आणि हे आहे चुना पावडर. तुमच्याकडे चुना पावडर नसेल तर तुम्ही चुना पेस्ट घेतली तरी चालेल. सर्वप्रथम आपल्याला अद्रक स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. ही पहिली स्टेप आहे आणि पूर्ण व्हिडिओ एकदम न स्किप करता पहा म्हणजे लक्षात येईल. पाहू शकता अद्रक किती छान धुवून घ्यायचे आहे आपल्याला आणि एका सुती कापडावरती छान हलक्या हाताने पुसून स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे. आपल्याला याचं साल काढायचं आहे ना, मग जर सुकवून घेतली तर साल काढायला सोपं जाईल. आणि हे आलं मार्केटमधून घेताना थोडंसं मोठ्या आकाराचं घ्यायचं आहे, कारण हे सुंठ तयार झाल्यानंतर खूप बारीक होते ना सुकून, त्याच्यामुळं थोडंसं मोठ्या आकाराचं घ्यायचं, बारीक आकाराचं अजिबात घ्यायचं नाही. आता आपल्याला छान आल्याची साल काढून घ्यायची आहे. व्यवस्थित पूर्ण साल काढून घ्यायची आहे, कुठेही साल ठेवायची नाही. जेणेकरून सुंठ तयार झाले ना, त्यावरती साल असेल तर थोडंसं वेगळं दिसतं. जास्त काही फरक नाही पडत, पण थोडंसं वेगळं दिसतं ना, त्यामुळे आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे. पहा छान साल काढून झालेली आहे. अगदी स्वच्छ पूर्ण साल मी इथं काढून घेतलेली आहे. तर चला आता पुढची प्रोसेस पाहूयात. आता आपल्याला हे आलं जे आहे ना, ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 लिंबाचा रस टाकायचा आहे. मी इथं 1 लिंबाचा रस टाकलेला आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे. तुम्ही नक्की 1 लिंबाचा रस या पाण्यामध्ये टाकून 15 मिनिटे असंच भिजत ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून सर्व घाण त्यावरील निघून जाईल आणि आपलं आलं एकदम स्वच्छ होईल. इथं मी 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर चला आता पुढची स्टेप पाहूयात. इथं आपल्याला एका टोपमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला साधारणतः 100 ग्रॅम इतकी चुना पावडर टाकायची आहे. तुमच्याकडे जर चुना पावडर नसेल तर तुम्ही चुना पेस्ट टाकली तरी चालेल. चुना पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे. साधारणतः 3 चम्मच इथं टाकलेले आहे मी चुना पावडर. मोठ्या आकाराचा चम्मच आहे हा. आणि छान मिक्स करून झाली की त्यामध्ये आपल्याला जे आपण आलं स्वच्छ करून घेतलेलं आहे ना, ते टाकायचं आहे आणि चुन्याच्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे साधारणतः आपल्याला हे आलं चुन्याच्या पाण्यामध्ये 3 ते 4 तास असंच ठेवायचं आहे. आणि पाहू शकता 3-4 तासानंतर आपलं आलं अगदी रेडी झालेलं आहे. थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर आपण आता हे पाण्यातून काढून घेऊयात. एका चाळणीमध्ये काढायचं आहे आपल्याला, जेणेकरून पूर्ण पाणी निघून जाईल आणि आलं व्यवस्थित सुकेल. आता हे आलं आपल्याला एकदम कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे. हे आलं सुकण्यासाठी 3 ते 4 दिवस सहज लागतात. छान कडक सुकल्याशिवाय सुंठ आपली व्यवस्थित होणार नाही. उन्हामध्ये पाहू शकता एका सुती कापडावरती मी इथं अद्रक सुकत ठेवत आहे. पूर्ण आलं इथं व्यवस्थित मी छान सुकायला ठेवलेलं आहे, पाहू शकता. आणि कडक उन्हामध्येच आपल्याला हे सुंठ वाळवून घ्यायचे आहे, तेव्हाच आपली सुंठ व्यवस्थित तयार होणार. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मी. एकदा नक्की ट्राय करून पहा. तर पाहूयात 4 दिवसानंतर आपली सुंठ तयार आहे. एक सुंठ मी तुम्हाला मोडून दाखवते. इथं पाहू शकता कसा आवाज आला. एकदम व्यवस्थित सुंठ तयार झालेली आहे, बघू शकता. अगदी मार्केटसारखी सुंठ तयार झालेली आहे. एकदा नक्की बनवून पहा आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगायला विसरू नका. 1 किलो आल्यापासून साधारणतः 250 ग्रॅम सुंठ तयार झालेली आहे. अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.